नमस्कार, मी गोविंद पावरा, नंदुरबार गोविंद पावरा यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आतापर्यंत अद्याप तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन घरकुल सर्वेचा भरलेला नसेल मोबाईल ॲप्लिकेशनमधून, ॲपमधून दोन ॲप्लिकेशन आहेत मित्रांनो, इथं तुम्ही साईडला स्क्रीनवरती पाहू शकता। या दोन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत अद्याप तुमची घरकुल योजनेची ऑनलाईन फॉर्म भरलेला नसेल, घरकुलचा फॉर्म ऑनलाईन भरलेला नसेल तर मित्रांनो आताच भरून टाका, आताच बरा मित्रांनो। जर तुम्हाला वाटत असेल मित्रांनो की शेवटची तारीख 31 तारीख आहे, या महिन्यामध्ये 31 तारीखला शेवटची मुदत आहे, तर त्या दिवशी आपण घरकुल योजनेचा फॉर्म भरू, तर मित्रांनो तसा विचार तुम्ही करू नका, नुकसान तुमचं होईल। का नुकसान होईल मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला। मित्रांनो, जर आपल्याला एखाद्या स्पर्धेमध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो आपण, तेव्हा फॉर्म भरतो आपण एक्झाम देण्यासाठी, बरोबर। स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आपल्याला अर्ज भरावा लागतो, ऑनलाईन फॉर्म, ठीक आहे। तर आपण शेवटची तारीख समजून घेतो, 31च आहे। काय घरकुल योजनेची फॉर्म भरायची तारीख पण 31च आहे, शेवटची मुदत। तर आपण एक्झामचा तुम्हाला मी एक्झाम्पल देतो स्पर्धा परीक्षावाल्यांचं एक्झाम्पल देतो तुम्हाला मी। 31लाच त्यांची पण शेवटची मुदत आहे, म्हणजे असं आपण एक्झाम्पलसाठी घेतो। तर मित्रांनो, परीक्षाचे फॉर्म जर तुम्ही 31लाच भरायला गेला तर त्या दिवशी फॉर्म भरायला खूप मुश्किल होतो, हे तुम्हाला माहीत असेल का नाही, परंतु मी तुम्हाला हे लक्षात आणून देतो मित्रांनो। कारण की मित्रांनो, त्या दिवशी सगळे राहिले म्हणजे जवळपास जे पण राहिलेले असतील ते सर्व लोक, सर्व विद्यार्थी त्या दिवशी फॉर्म भरतात एक्झामचा, म्हणून ते पूर्ण वेबसाईट आहे ती वेबसाईट ठप्प होते मित्रांनो। म्हणून त्या शेवटच्या तारखेच्या अगोदर आपण फॉर्म भरायला पाहिजे, एक्झामचा फॉर्म म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देऊन समजावतोय मित्रांनो। त्याच प्रकारे मित्रांनो, तुम्ही अद्याप आतापर्यंत घरकुल सर्वे ऑनलाईन मोबाईलमधून केलेला नसेल तर मित्रांनो शेवटची तारीखची वाट पाहू नका मित्रांनो, एक दिवसा अगोदर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। खूप नुकसान होईल मित्रांनो, तुमचा फॉर्म भरला जाणार नाही, हे मी येतं तुम्हाला मी 100% लिहून देतो, ठप्प होऊन जाईल मित्रांनो ॲप्लिकेशन। तर मित्रांनो, तुमच्यासमोर मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही शेवटच्या तारखेची वाट पाहू नका, त्या अगोदर तुम्ही फॉर्म भरा घरकुल योजनेचा ऑनलाईन, ठीक आहे। तुम्ही इथं साईडला स्क्रीनवर पाहू शकतात, हे दोन ॲप्लिकेशनचा वापर करून आपल्याला घरकुल योजनेचा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो। आताच भरा मित्रांनो, हा व्हिडिओ पॉज करा आणि आपण अद्याप आतापर्यंत भरलेला नसेल फॉर्म तर आता जाऊन आपण फॉर्म भरायला पाहिजे मित्रांनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी। तुम्हाला वाटत असेल मित्रांनो घडी मी तीच गोष्ट बोलतोय रिपीट की तुम्ही शेवटची तारखेची वाट पाहू नका, त्या दिवशी फॉर्म भरले जाणार नाही, आपण या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे। काय मित्रांनो, जितके पण एवढे दिवस झोपलेले असतील लोक, ते लोक आता जागे होणार आहेत 31 तारखेला, म्हणजे शेवटची तारीख 31 आहे मित्रांनो, तर त्या तारखेला ते सर्व लोक जागे होणार आहेत, त्यांची झोप उघडणार आहे आणि ते सर्व या कामामध्ये लागणार आहेत, सर्व ऑनलाईन भरण्यासाठी मोबाईलमधून घरकुलची। म्हणून मित्रांनो, पूर्ण ॲप ठप्प होऊन जाणार, या विचाराने आपण त्या अगोदर फॉर्म भरून घ्यायला पाहिजे। आज भरा मित्रांनो, खूप कमी टाईम आहे मित्रांनो, खूप कमी टाईम आहे मित्रांनो, ही संधी वाया घालू नका। म्हणून मी रिपीट सांगतोय मित्रांनो की तुम्ही ही संधी वाया घालू नका, शेवटच्या तारखेची वाट पाहू नका, त्याच्या अगोदर जितकं पण शक्य होईल तितकं लवकर आपण फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो, ठीक आहे। आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा फॉर्म भरला नसेल अद्याप, तर त्यांचाही फॉर्म भरून टाका मित्रांनो। काय आहे त्याच्यामध्ये, फॉर्म भरण्यामध्ये काय आहे मित्रांनो, पैसे लागतात, फुकटामध्ये आहे, पैसे लागत नाही मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी। एखाद्या आपल्या मित्राला वाटत असेल की पैसे वगैरे लागत, तर मित्रा इथं पैसे लागत नाही, फुकटामध्ये होतं हे सर्व काम, काहीच लागत नाही, फुकटामध्ये होतो सर्व काम। म्हणून मी म्हणतोय मित्रांनो, ज्या वेळेला आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये लोकांना घरकुल योजनेमध्ये त्यांचं नाव येईल आणि त्यांना घरकुल भेटेल, तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटेल मित्रांनो। त्यावेळी सांगतोय मी, जेव्हा आता जे फॉर्म भरतोय ऑनलाईन त्याच्यामधून कदाचित घरकुल भेटणार असेल तर आपल्याला त्यावेळेला या आता जे फॉर्म भरतायत ना त्यांना भेटतंय, तर मग त्यावेळेला आपल्याला पण असं नाराज वाटेल, खूप वाईट वाटेल मित्रांनो, खूप वाईट। त्यावेळेला आपल्याला खुश राहायचं असेल किंवा आपल्याला पण याचा लाभ भेटायला पाहिजे, यांच्यासोबतच इतर लोकांच्या सोबतच आपल्याला पण लाभ मिळून घ्यायचा असेल तर मित्रांनो आताच फॉर्म भरा। मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय मित्रांनो, काही जेवण सोडून द्या मित्र, तुम्हाला 15 मिनिटं लागतं मित्रांनो, 15 मिनिट पण लागत नाही, 5 मिनिटामध्ये काम होतो। काय मित्रांनो, 5 मिनिटामध्ये काम होतो फॉर्म भरायचा। म्हणून म्हणतोय मित्रांनो, जेवण सोडून द्या एक टायमाचं, एवढं काही टाईम लागत नाही, फक्त 5 मिनिटं इतकं काय तुम्ही वेळ काढू शकता मित्रांनो। परंतु अद्याप तुम्ही आतापर्यंत झोपेत असेल तर झोप उघडा मित्रांनो आणि फॉर्म भरा ऑनलाईन, संधी आहे, खूप मोठी संधी आहे मित्रांनो। नंतरच्या आता माहीत नाही मित्रांनो, परत मुदत वाढणार आहे की नाही, मला तर वाटत नाही,
9 राज्यांमधून मित्रांनो 8 राज्याला म्हणजे 8 राज्यामध्ये मुदतवाढ केली आहे. 15 तारीख होती, त्याच्यानंतर 31 पर्यंत करण्यात आली. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला महाराष्ट्र देखील आहे, त्याच्यामध्ये 31 मे पर्यंत मुदत आहे मित्रांनो. 31 मे. तर त्याच्या अगोदर मुदत असेल का नाही हे तर आपण सांगू शकत नाही मित्रांनो. हे तर कोणाला अद्याप माहीत नाही. ते तर 31 तारीखलाच माहीत पडेल. म्हणून मित्रांनो त्याचं काही खरं नाही की मुदत वाढणार आहे की नाही वाढणार आहे, ते आपल्याला माहीत नाही. म्हणून आपण शेवटची तारीख 31 समजूनच त्याच्या अगोदर जितकं पण आपल्याकडून जितकं पण होईल शक्य तितकं लवकर आपण फॉर्म भरायला पाहिजे मित्रांनो. फॉर्म भरा मित्रांनो. तुम्हाला मी हात जोडून विनंती करतोय, एक लहान यूट्यूबर या नात्याने. इतकं तुम्हाला कोणी सांगणार नाही मित्रांनो, मी सांगतोय तुम्हाला. मी त्या वयामध्ये आहे, मी समस्या जाणू शकतो मित्रांनो. ती फिलिंग्स, ते इमोशन्स माझ्यामध्ये देखील आहे. म्हणून मी तुम्हाला इतका रिक्वेस्ट करतोय, तुमच्या पाया पडतोय की फॉर्म भरून टाका. जर तुम्ही फॉर्म नाही भरला तर मित्रांनो माझं काय जाणार आहे सांगा? तुम्ही जाणार आहे का? काहीच नाही जाणार मित्रांनो. मी तर फॉर्म भरलेला आहे, कधीचा फॉर्म भरला मी. माझं काही जाणार आहे सांगा? व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो मी. काय जाणार सांगा माझं? जर मी तुमच्यासाठी हे केलं ना, म्हणजे जर मी तुमच्यासाठी करत नसेल तरी माझं काही होणार नाही मित्रांनो. नुकसान तुमचं आहे. तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर नुकसान तुमचं आहे. तुम्ही माझं ऐकणार नाही, नुकसान तुमचं आहे. मी चांगली गोष्टी सांगतोय ना मित्रांनो, तुमच्यासाठी सांगतोय. मी तर फॉर्म भरलेला आहे, मी तर फ्री आहे ना. परंतु तुम्हाला पण जागे करायचं माझं मन करतोय की अरे बाबा चला कुठे ना कुठेतरी आपल्याला त्या लोकांना सांगायला पाहिजे जे आतापर्यंत अद्याप झोपेत आहेत, झोप उघडली नाही त्यांनी. शेवटची तारीख येऊन गेली, संपून गेली तरी ते झोपेत राहणार, म्हणजे हे चुकीचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्हाला परत मी नंदुरबारचा एक लहान यूट्यूबर या नात्याने मित्रांनो तुमचा मी पाया पडतो. आजच तुम्ही जितकं पण शक्य होईल तितकं तुम्ही फॉर्म भरण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करा मित्रांनो, लवकरात लवकर प्रयत्न करा. ठीक आहे. तर भेटूयात पुढच्या काही महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तर मित्रांनो जाता जाता जय महाराष्ट्र, जय भारत, राम राम.